आंदोलनासाठी येत नाही, मस्त घरी बसून आराम करताय. काहींचा कार्यकाळ पण संपलेला आहे, तर त्यांनी पण थोडासा विचार करा आणि या बांधवांसाठी थोडीशी मदत करा. कोणीतरी थोड्याशा पोळ्या वगैरे किंवा असं नाश्त्यासाठी पोहे वगैरे तुमची उपस्थिती दाखवा. आम्हाला अपेक्षा काय नाशिककरांची की तुमची उपस्थिती, काही नको आम्हाला. तुम्ही इथे उपस्थिती म्हणजे आमचं पोट भरलंय, आमचं सगळं म्हणजे कसं आम्हाला एक ताकद देईल. कारण तुम्ही आल्यानं कसं आपली शक्ती वाढणार आहे आणि आपली संख्याबळ वाढणार आहे. वारंवार एकच एक गोष्ट सांगत आहे की नाशिकमध्ये तुमच्या कुंभमेळ्यामध्ये या ठिकाणी या कुंभमेळ्याचा एक तुम्ही सहभागी व्हा. कारण हे बाबांनी आपल्याला ठेवलेलं एक मोठं कुंभमेळा आहे आणि कुंभमेळ्यामध्ये युवा प्रशिक्षणार्थी यामध्ये कमी येत आहे. तर प्लीज मी तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट विनंती करते की बाबांना दिवसभरच राहायचं आहे, रात्रीनं तुम्हाला थांबा नाही. रात्रीनं आमचे सगळे बांधव या ठिकाणी एकदम गस्त घालून या ठिकाणी बसतात. कारण आपले जे 8 युवा प्रशिक्षणार्थी उपोषणासाठी बसलेले आहेत तर त्यांच्यासाठी त्यांना काय हो नको त्यांच्यासाठी रात्रभर इथं जागरण करते अशा थंडीमध्ये. तर तुम्हाला दिवसभर थांबायचे, रात्रीने मायबाप हो तुम्हाला घरी जायचं. या तुम्हाला हात जोडून विनंती करते.